असेच कुणी महान होत नाही. काही शतकानंतरच अशी लोक जन्म घेतात आणि त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज. जेव्हा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक होणार होता त्याआधी राजेंची पत्नी काशीबाई यांचे निधन झाले. सेनापती गुज्जर यांचे पण निधन झाले. त्याच वेळेस आदल्या रात्री उल्कापातही झाला. सुवर्णतुला करते वेळेस गागा भट यांच्या डोक्यावर एक लाकूड पडले. सर्व प्रकार घडल्यानंतर त्यावेळेस छत्रपती शिवरायांना लोकांनी सांगितले की हा अपशकुन आहे. पण छत्रपती शिवरायांचे दृढ मत आणि दृढ विश्वास आणि स्वराज्यावरती प्रामाणिक प्रेम हे छत्रपतींना डगमगू शकले नाही. कारण त्यावेळेस छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक होऊ नये म्हणून शत्रू खूप सारे प्रयत्न करत होते. आपल्यावरती थोडं जरी संकट आलं की आपण डगमगून जातो. पण त्या काळी छत्रपती शिवरायांच्या एकामागे एक हजारो संकटे येत होती. पण तरीही छत्रपती शिवराय हे डगमगले नाही. आपल्या परिवारावरती एवढे संकट आले तरीही स्वराज्यासाठी छत्रपती शिवराय हे ठाम उभे राहिले. आणि याच गोष्टी छत्रपती शिवरायांकडनं आपल्याला शिकायला मिळतात. कदाचित त्या काळी त्यांच्या परिवारावरती आलेले जे संकट आहे ते जर छत्रपती शिवरायांनी सोसले नसते तर आज आपल्यावरती काय वेळ आली असती आणि आपली काय परिस्थिती असती याची कल्पनाही केली जात नाही.